नमस्कार, मी मनीषाज किचन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण उत्तप्पा बनवायला शिकणार आहोत। हा उत्तप्पा डाळ आणि तांदूळापासून बनवायचा आहे। अगदी छान होतो, मस्त चविष्ट होतो। त्यासोबत चटणी पण करायची आहे। तर चला मग सुरुवात करूया उत्तप्पा बनवण्यासाठी। मी इथे 3 वाट्या रेशनचा तांदूळ घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 वाटी उडदाची डाळ घालायची आहे। आता हे डाळ आणि तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। 3 वेळेस धुवून घ्यायचं स्वच्छ, त्यामधली पूर्ण घाण धुवून घ्यायची आहे। आता मी येथे स्वच्छ धुवून घेतलेला आहे। धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये तांदूळाच्या वर 1 इंच पाणी ठेवायचं आहे आणि रात्रभर भिजवायचं आहे। मग दिवसभर भिजवल्यानंतर रात्री आपल्याला वाटून घ्यायचं आहे। बघा, आता मी इथं वाटून घेतलेला आहे। इडलीचं बॅटर करतो तसंच करायचं आहे उत्तप्पासाठी पण। आता हे पूर्ण मी असंच वाटून घेणार आहे आणि रात्रभर फर्मेंटेशनसाठी ठेवून देणार आहे। सकाळी बघा, पीठ आपलं छान मस्त फुगलेलं आहे, फर्मेंट झालेलं आहे। बघा, अगदी छान पांढरशुभ्र मस्त फुगलेलं आहे पीठ। आता हे आपल्याला असं छान असं फेटून घ्यायचं आहे। फ्लफी होतं पीठ, त्यामुळे उत्तप्पा छान होतात। आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे। छान मीठ घालून याला छान असं ढवळून घ्यायचं आहे। ढवळून घेतल्यानंतर छान असं नंतर गॅसवर दोशाचा तवा ठेवायचा आहे आणि थोडंसं गरम झाल्यानंतर त्यावर तेल घालायचं आहे आणि असं कागदाने पूर्ण पसरवून घ्यायचं आहे। याप्रमाणे बघा, आणि थोडंसं पाणी शिंपडून पण पुसून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला ते बॅटर यामध्ये तव्यामध्ये घालायचं आहे। जास्त पसरवायचं नाही। बघा, याप्रमाणे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। आता यावर आपल्याला कांदा घालायचा आहे, बारीक चिरून घेतलेला आहे कांदा। टोमॅटो घालायचा आहे, बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो, तो पण घालायचा आहे। बघा, याप्रमाणे असं स्प्रिंकल करून घ्यायचं आहे सगळीकडून। आता नंतर बारीक चिरलेली मिरची घालायची आहे यावर। गॅसची फ्लेम कमी करायची आहे, अगदी बारीक चिरून घ्यायची आहे हिरवी मिरची। आता कोथिंबीर घालायची आहे, कोथिंबीर पण मी बारीक चिरून घेतलेली आहे। बघा, याप्रमाणे असं सगळीकडून घालायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर। आणि यानंतर आपल्या आवडीनुसार चाट मसाला घालायचा आहे। आता यावर तेल सोडायचं आहे सगळीकडून, छान असं खरपूस भाजू द्यायचं आहे खालून उत्तप्पा। आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे। बघा, थोडंसं चाट मसाला घालत आहे मी, याने चव खूप छान होते, वाढते। उत्तप्पाची चव अगदी छान होते। आता 5 मिनिटं आपल्याला असंच ठेवायचं आहे। कोणी झाकण पण ठेवतं, पण मी इथं ठेवलेलं नाही आहे। आता बघा, छान असं खरपूस भाजू द्यायचं आहे। आता बघा, अद्दर असं उत्तप्पा आपला निघत आहे। पलटी करून घ्यायचं आहे। वरची बाजू पण शेकून घ्यायची आहे। बघा, असं सगळीकडून दाबून शेकून घ्यायचं। आता ही पण बाजू आपली झालेली आहे। आता आपला उत्तप्पा हा तयार झालेला आहे, काढून घेऊ।
आता दुसरा पण उत्तप्पा मी असंच करून घेणार आहे। कांदा घालायचा, टोमॅटो घालायचा, हिरवी मिरची घालायची, कोथिंबीर घालायचं, चाट मसाला स्प्रिंकल करायचा आहे आणि तेल पण टाकायचं आहे। याला छान पोजेस झालेले आहेत बघा। आता छान खरपूस भाजून घ्यायचा आहे। पलटी मारलेली आहे। तर चला मग तयार झाला आपला उत्तप्पा। आणि मी खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे, त्याला तडका दिलेला आहे। अगदी छान होते, मस्त चविष्ट झालेले आहेत उत्तप्पा। अगदी वास मस्त येत आहे। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। एकदा ही रेसिपी नक्की बनवून पहा। धन्यवाद।